नमस्कार मित्रांनो, आज आपण 20 ऑक्टोबरला येत असणाऱ्या संकष्ट चतुर्थी या अत्यंत महत्त्वाच्या उपासनेवर आधारित चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, संकष्ट चतुर्थीचा दिवस म्हणजे संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी विघ्नहर्ता गणपतीची विशेष आराधना करणारा शुभ दिवस आहे. तर मित्रांनो, याबद्दल मी तुम्हाला एक पौराणिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या दिवशी पूजा करण्याची शास्त्रीय पद्धती आणि उपवासाचे नियम पाहणार आहोत. तसेच या उपासनाच्या दरम्यान कोणत्या मंत्राचा जप करावा याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी ही गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वात पवित्र तिथी आहे. भगवान गणेशाला हिंदू धर्मात प्रथम पूज्य मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्तता असा आहे आणि म्हणूनच या दिवशी गणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकट दूर होतात. संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र तिथी आहे. संकष्टीचा अर्थ असा आहे संकटापासून मुक्ती असा आहे आणि म्हणूनच भगवान गणेशाची उपासना या दिवशी केली जाते. कारण गणपती हा विघ्नहर्ता आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही, कारण गणपतीला सर्वात पहिले पूज्य मानले जाते. मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथानुसार गणपतीची उपासना केल्यास कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते. कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक कार्य करताना प्रथम गणपतीची पूजा केली जाते. त्यामुळे ते कार्य निर्विघ्न संपन्न होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि गणेश पूजन हे आत्मशुद्धी आणि मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या दिवशी केलेल्या उपवासामुळे भक्तांचे मन आणि शरीर शुद्ध होते. उपवास हा फक्त शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी नसून मनाच्या शुद्धतेसाठी देखील केला जातो. मन शांत आणि स्थिर करण्यासाठी उपवास हे महत्त्वपूर्ण साधन आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ध्यान आणि साधना केल्याने भक्तांच्या मनात स्थिरता निर्माण होते. गणेशाच्या कृपेने मनातील सर्व तणाव दूर होतात. संकष्टी चतुर्थीचे पालन केल्यास भक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीस गती मिळते. भगवान गणेशाच्या उपासनेने जीवनातील आध्यात्मिक अडचणी दूर होतात. विधिवत गणेश पूजन केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि विघ्न दूर होतात. तसेच त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर गणेश मंत्राचा जप केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. मंत्र जपामुळे भक्तांचे मन स्थिर होते आणि मानसिक तणाव दूर होतो आणि कुटुंबाची सुख समृद्धी वाढण्यास मदत करते. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनानंतर सोडला जातो. चंद्राला अर्घ्य देणे हे संकष्टी चतुर्थीच्या उपासनेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गणेशाच्या पूजेनंतर चंद्राला अर्घ्य देणे, उपवास सोडणे हे अत्यंत शुभ मानले जाते. चंद्राचा संबंध भक्ताच्या मानसिक शांतीशी असतो. उपवास चंद्र दर्शन झाल्यानंतरच सोडला जातो. यामागे धारणा आहे की चंद्राच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. तर मित्रांनो, रविवारी 20 ऑक्टोबरला संकष्टी चतुर्थी आहे. तर आपण जाणून घेऊया शुभ मुहूर्त कधी आहे. चंद्रोदयाचा मुहूर्त संध्याकाळी 8:07 वाजता आहे. या वेळेला चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडणे आवश्यक आहे. तर आता आपण समजून घेऊयात की विधी. या दिवशी सकाळी स्नान करून गणपतीच्या मूर्तीची विधिवत स्थापना करावी. यावेळी मंदिरातील किंवा घरातील गणेश मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर दुर्वा, फुले, अक्षता आणि मोदकांनी पूजा करावी. भक्तांनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंत्राचे पठण करणे खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी काही असे मंत्र आहेत ज्यांचे पठण केल्यास भक्तास सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते. ओम गणपतेन नमः या मंत्राचा अर्थ असा आहे की भगवान गणपतीसारख्या शक्तिशाली आणि बुद्धिमान देवतेला वंदन. हा मंत्र सर्व संकट दूर करतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 108 वेळा हा मंत्र जप करावा, ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती मिळते आणि सर्व संकट दूर होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंत्रात गणेशाच्या महाकाय आणि वक्रतुंड रूपाचे वर्णन आहे. भक्त या मंत्राच्या माध्यमातून गणेशाला त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करण्याची प्रार्थना करतात. या मंत्राचा जप केल्याने जीवनातील विघ्न नाहीशी होतात आणि प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतात. तर मित्रांनो, संकष्टी चतुर्थी हा अत्यंत पवित्र दिवस आहे.
त्यामुळे या दिवशी काही असे कार्य आहेत जे आपण करणे टाळावे आणि काही असे कार्यसुद्धा आहेत जे आपण नक्की करायला हवेत. तर चला आपण ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, उपवास धरणे. सकाळी लवकर उठून स्नान करून गणेशाची पूजा करण्यापूर्वी उपवासाचा संकल्प करावा. उपवास धरणे अत्यंत शुभ मानले जाते आणि उपवासामुळे आत्मशुद्धी होते. गणेश पूजन. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. पूजेसाठी दुर्वा, फुले, मोदक आणि नारळाचा नैवेद्य अर्पण करावा. गणेश मंत्र जप. ओम गण गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र जप केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. चंद्राला अर्घ्य देणे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा. चंद्राला अर्घ्य देणे हे व्रताच्या समाप्तीक प्रतीक आहे. दानधर्म करणे. या दिवशी गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा आर्थिक मदत करावी. दान धर्मामुळे पुण्य प्राप्त होते आणि गणपतीची कृपा मिळते. गणेशाच्या कथा ऐकणे किंवा वाचन करणे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पौराणिक कथा वाचणे किंवा ऐकणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, स्वच्छता राखणे. घर आणि देवाऱ्यातील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पवित्र वातावरणात पूजा केल्यास पूजा अधिक फलदायी होते. फलाहार किंवा सात्विक अन्न ग्रहण करणे. उपवासात फक्त फळे, दूध आणि सात्विक अन्न ग्रहण करावे. हे शरीराला ऊर्जा देते आणि मन शांत ठेवते. आध्यात्मिक शांतता साधना करणे. उपवासाच्या काळात ध्यानधारणा किंवा आध्यात्मिक साधना करणे, ज्यामुळे मानसिक शांती आणि आत्मशुद्धी होते. कुटुंबासोबत वेळ घालवणे. या दिवशी कुटुंबातील लोकांबरोबर एकत्र पूजा करणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे शुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबात एकोपा वाढतो. तर मित्रांनो, आता यावेळी काय करू नये? मांसाहार आणि मद्यपान टाळावे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य आहे. यामुळे उपवास फळ मिळत नसेल नाही किंवा आणि मनाची शुद्धता बाधित होते. व्रत तोडू नये. चंद्रदर्शन झाल्याशिवाय उपवास तोडू नये. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय उपवास तोडल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. नकारात्मक विचार टाळावेत. उपवासाच्या काळात नकारात्मक विचार आणि वादविवाद टाळावेत. मानसिक शांतीसाठी सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. धार्मिक कर्तव्यात दुर्लक्ष करू नये. गणेशाची पूजा आणि उपवासाचे पालन करण्यासंबंधी कोणतीही कर्तव्ये विसरू नयेत. उपासनेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अशुद्धता ठेवू नये. शरीर, मन आणि घराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवावे. अशुद्ध वस्त्र, अशुद्ध ठिकाणी पूजा करणे वर्ज्य आहे. अविचाराने आचरण करू नये. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अहंकार किंवा इतरांना कमी लेखणे टाळावे. विनम्रतेने गणेशाची आराधना करावी. तर मित्रांनो, आता आपण ऐकूया एक पौराणिक कथा. पूर्वी एकेकाळी स्वर्गात देवतांचा अधिपती इंद्र होता. इंद्र हा सर्व देवतांचा राजा होता आणि त्याचे राज्य अत्यंत समृद्ध आणि शांततापूर्ण होते. परंतु स्वर्गात सततच काही ना काही संकटे येत असत. एके दिवशी एक बलाढ्य राक्षस वृत्तानुसार स्वर्गावर आक्रमण केले. वृत्तासूर हा खूप शक्तिशाली आणि अत्यंत क्रूर होता. त्याने स्वर्गातील देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. वृत्तासुराची शक्ती एवढी प्रचंड होती की स्वर्गातील कोणताही देव त्याच्यावर विजय मिळवू शकत नव्हता. वृत्तासुराने देवतांना आपल्या ताब्यात घेऊन स्वर्गाचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतले. इंद्राने अनेक प्रयत्न करूनही वृत्तासुराला हरवता येत नव्हते. त्याने स्वर्गातील सर्व देवतांना मदतीसाठी बोलावले, पण त्यांनाही काही यश मिळाले नाही. वृत्तासुराच्या शक्तीमुळे इंद्र आणि देवतांना हार पत्करावी लागली. वृत्तासुराने स्वर्गावर कब्जा करून देवतांच्या सत्तेला आव्हान दिले. अखेर इंद्राला समजले की कोणत्याही उपायाने वृत्तासुराचा पराभव होणार नाही. तेव्हा देवगुरु बृहस्पती यांनी इंद्राला भगवान गणेशाची उपासना करण्याचा सल्ला दिला. देवगुरूंनी सांगितले की जर इंद्राने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरून गणेशाची मनोभावे उपासना केली तर त्याला संकटापासून मुक्ती मिळेल. इंद्राने हा सल्ला मान्य करून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची उपासना केली. त्याने गणेश मंत्राचा जप केला, फुलांनी आणि दुर्वांनी गणपतीची पूजा केली आणि आपल्या संकटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना केली. इंद्राच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्याला दर्शन दिलं. गणेशाने इंद्राला आशीर्वाद दिले की त्याचे सर्व संकट दूर होतील आणि वृत्तासूर राक्षसाचा पराभव होईल. गणपतीने इंद्राला सांगितले की जर त्याने आपल्या बुद्धीचा योग्य वापर केला तर नक्कीच विजयी होईल. गणेशाच्या कृपेने आणि आशीर्वादाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला. त्याने आपल्या सैन्याला पुन्हा एकदा युद्धासाठी सज्ज केले. गणेशाच्या आशीर्वादाने इंद्राला नवचैतन्य मिळाले आणि त्याने आपल्या सैन्याला योग्य योजना आखून युद्धासाठी तयार केले. इंद्र आणि वृत्तासुरामध्ये पुन्हा एकदा घनघोर युद्ध झाले. परंतु यावेळी गणपतीच्या आशीर्वादाने इंद्राला अपार शक्ती प्राप्त झाली होती.
युद्ध सुरू होताच इंद्राने आपल्या बुद्धीचा वापर करून वृत्तासुराला पराभूत केले. वृत्तासुराचा पराभव होताच देवतांना त्यांचे राज्य परत मिळाले. स्वर्गातील सर्व देवता आनंदित झाल्या आणि इंद्राने पुन्हा स्वर्गाची सत्ता मिळवली. हे मंगलमूर्ती, ज्या प्रकारे तुम्ही इंद्रदेवांना मार्ग दाखविला, त्याच प्रकारे कथा ऐकणारा आणि ऐकवणारा यांना सुद्धा त्यांच्या कठीण प्रसंगात साथ द्या. तर मित्रांनो, आता आपण दुसरी कथा ऐकूया. महाभारताच्या काळात पांडवांना वनवासात जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. द्रौपदी, पांडवांची धर्मपत्नी, आपल्या पतीच्या संकटांमुळे अत्यंत दुःखी होती. वनवासाच्या काळात पांडवांना अनेक संकट भोगावी लागली. त्यांच्याजवळ पर्याप्त अन्नधान्य नव्हते. त्यांची आर्थिक स्थिती बिकट होती आणि शत्रू सतत त्यांच्यावर हल्ले करत होते. या सर्व परिस्थितीमुळे द्रौपदी खूप चिंतित होती. द्रौपदीने आपल्या पतींना या संकटातून मुक्त करण्यासाठी काहीतरी विशेष करण्याचा निर्णय घेतला. तिने शास्त्र आणि पुराणातील कथा वाचल्या. तिला समजले की संकटावर मात करण्यासाठी गणपतीची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिने संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा संकल्प केला. हा व्रत भगवान गणेशाला समर्पित असून तो सर्व विघ्न आणि संकट दूर करतो, अशी श्रद्धा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी द्रौपदीने निर्भय मनाने गणपतीची उपासना केली. तिने व्रत पाळले, गणेश मंत्राचा जप केला आणि भक्तिपूर्वक प्रार्थना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने तिला दर्शन दिले. गणेशाने तिला आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझ्या या व्रतामुळे तुझे पती सर्व संकटावर मात करतील आणि त्यांना लवकरच सुख समृद्धी प्राप्त होईल. गणेशाच्या कृपेने पांडवांना नवीन ऊर्जा मिळाली. त्यांना त्यांच्या वनवासाच्या काळात अनेक अडचणींवर विजय मिळवता आला. पांडवांनी कौरवांवर विजय प्राप्त केला आणि नंतर त्यांना आपले राज्य परत मिळाले. तर मित्रांनो, ही होती गणपतीची कथा. तर मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.